अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। माणगाव येथे प्रभाग क्रमांक 5 मधील बाळा सोगुरव यांच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पंचायत समितीच्या उमेदवार सौ मिनल मखदूम यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच विकासाभिमुख कामे करण्यासाठी मला व रुई जिल्हा परिषदचे उमेदवार सुहास राजमाने यांना मतांच्या स्वरूपामध्ये आशीर्वाद देऊन आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे मत व्यक्त केले। यावेळी रुई जिल्हा परिषदचे उमेदवार सुहास राजमाने यांनी बोलताना म्हणाले, महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देताना मतदारसंघातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार, त्यांच्या हाताला काम देणार तेव्हा कमळ चिन्हाला निवडून आणा असे आवाहन केले। सरपंच राजू मखदूम यांनी बोलताना म्हणाले, ज्या प्रभाग क्रमांक 5 मधून आपण मला भरघोस मतांनी निवडून दिलात त्यामुळेच मला सरपंच होता आले। शासनाचा आदर्श सरपंच पुरस्कारही मला मिळाला। ऐतिहासिक माणगाव ही ओळख राज्यभर नव्हे तर देशामध्ये आपल्यामुळेच झाली आहे। आज रुई जिल्हा परिषदसाठी सुहास राजमाने व पंचायत समितीसाठी माझी पत्नी मिनल मखदूम भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत असून त्यांनाही आपण जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये पाठवावे। माझ्यासारखा कामाचा माणूस म्हणून सुहास राजमाने यांच्या रूपात सच्चा उमेदवार मिळाला आहे। शासनाच्या विविध योजनांची तसेच विकास कामांची माहिती असणारा हा उमेदवार आहे। आपल्या माणगावचं नाव राज्यात नव्हे तर देशात गाजलेलं आहे। मी महिलांना आवर्जून सांगू इच्छितो की यावर्षी महिलांना मोफत देवदर्शन सहलीच्या माध्यमातून घडवून आणलो आहे ते इथून पुढे प्रत्येक वर्षी चालू राहणार आहे। त्याचप्रमाणे देशातील पहिलं गाव माणगाव या गावामध्ये भविष्यात ई-बस सेवा सुरू करणार असून ती माता भगिनीसाठी पूर्णतः मोफत असणार आहे। या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदच्या माजी सदस्या वंदना मखदूम, जवाहर साखर कारखान्याचे संचालक अभय काश्मीरे, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन कांबळे, माणगावचे माजी सरपंच अनिल पाटील, उपसरपंच विद्या जोग, अभिजित घोरपडे, प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्या, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठिकाणी काम करायची संधी द्या आणि आशीर्वाद द्या। 2010 साली या भागातील सर्व माता भगिनींनी प्रचंड प्रमाणात आम्हाला आशीर्वाद दिला। त्या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं। निवडून दिल्यानंतर या ठिकाणी जे या कॉलनीतील प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला। आताच्या अलीकडच्या काळात याच कॉलनीच्या बाजूला एक आपली महावीर कॉलनी होत आहे। त्या कॉलनीमध्ये सुद्धा आत्ताच झालेले आहे। त्या कॉलनीमध्ये सुद्धा आता रस्त्याची गरज आहे। अल्पसंख्याकांमधून सुहास परवा जो आपला प्रस्ताव गेला त्याच प्रस्तावामध्ये आपले 40 लाख रुपयाचं जे काम मी सुचवलं होतं ते काम त्या कॉलनीमध्ये आहे। त्यामुळं या कॉलनीमधील कुठलाही विषय किंवा या प्रभागातील कुठलाही विषय पेंडिंग राहणार नाही। मग ते सुगतनगरमधील रस्ते असतील, विवेकानंद कॉलनीमधील रस्ते असतील, समतानगरमधील बसवलेले पेविंग ब्लॉक असतील, त्या समतानगरमध्ये बसवलेले आपण बंदिस्त गटार असतील, शाहूनगर गुमटाला केलेले रस्ते असतील, त्या ठिकाणी केलेले गटारे असतील, गोमटेश कॉलनीमध्ये केलेले रस्ते असतील, गटारे असतील, कोणताही प्रश्न या ठिकाणी शिल्लक आम्ही ठेवलेला नाही आणि भविष्यातही ठेवणार नाही। गुरुदादांच्या दुकानापासून ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, या रस्त्याला एक मोठा ओढा होता। ज्या वेळेला पाऊस पडत होता, पाऊस पडल्यानंतर सगळं ओढ्याचं पाणी त्या रस्त्यावरती येत होतं आणि त्या रस्त्यावरून चालायला येत नव्हतं। अशा कंडिशनमध्ये या रस्त्याची उंची वाढवून त्या ठिकाणी डांबरीकरण आपण त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि बंदिस्त गटार मोठ्या पाईप त्या ठिकाणी टाकलेले आहेत। त्या पाईपवरती सुद्धा आपल्याला मुरुम टाकून त्या ठिकाणी तो रस्ता रुंदीकरण करून घ्यायचा आहे। तर ते एक काम आपलं अजून पेंडिंग आहे अलीकडच्या काळात। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।